detector and this is landmine detector. So Shivani, what is your project? It actually looks so good. थोड़ा explain कर चल आता. This is landmine detector and this is landmine detector. ते आल्यावर ते असं बोलणार आहेत का तू सर आल्यावर? नाही ते काहीच नाही. छान आहे बट हे जे काही आहे ते छान दिसतंय गाईज. गाईज जान्हवीने पण हेल्प केली आहे पण ती येत नाही आता ब्लॉगमध्ये. छान केलंय पण हे मस्त वाटतंय, मला आवडलं. वर्क करून दाखव. कुछ नाही गाईज, होईल त्यांचं वर्क. सर आल्यावरती वर्किंग पाहू आपण, पण मला व्हिडिओ नाही काढता येणार तेव्हा. हे लँडमाईन डिटेक्टर आहे जे का आपण सिव्हिल वॉर्समध्ये यूज करू शकतो. जेव्हा पण टेररिस्ट बॉम्ब फिक्स करतात लँडमाईनमध्ये, ते आपण हे सेन्सरच्या साहाय्याने मेटल कॉर्डचे टर्न घेऊन आपण ते डिटेक्ट करू शकतो विना ह्युमन लॉसचे. परफेक्ट आहे गाईज तुमचा प्रोजेक्ट मस्त. गाईज त्यांची भांडणं चाललं तिथे. गाईज दे आर फायटिंग. कसं शिवानी कसं? शिवानी भारी पडेगा. शिवानी प्रीति के नाती नहीं लगने का. शिवानी बहुत भारी पडेगा मत कर. सो गाईज काय आहे तुमचा प्रोजेक्ट, मला एक्सप्लेन करा जरा. हे तर आपल्या क्लासमध्ये जास्त युजफुल राहील ना. लेक्चर्सच्या वेळेस जे रील्स बघतात लोक ते त्यांच्यासाठी जास्त युजफुल राहील असं वाटतंय मला, है ना. त्यातले आपण पण. हो ना. मस्त युजफुल. हां टीचर्स लावायचं आता. मस्त प्रोजेक्ट, छान. आमची वेबसाईट आहे. सॉफ्टवेअर आहे ना, हार्डवेअर नाही आहे असं. मला पण घ्या तुम्ही ब्लॉगमध्ये, मला रेकॉर्ड. सो गाईज व्हॉट्स युअर प्रोजेक्ट? आता तुम्ही मराठी हिंदीत बोलला तरी चालेल. हाँ तू बोल अपूर्वा, मराठी हिंदी बोल. कैसा प्रोजेक्ट है तुम्हारा? सोलार का है? सोलर मोबाईल चार्जर. हो चांगलं आहे मोबाईल चार्जर. बॅटरी होल्डर आहे. एकच पिन चार्जर, एकच नंबर. वायर्स. युजफुल प्रोजेक्ट. मस्त. आता तू सांग, तुला आमचा प्रोजेक्ट बघून कसं वाटतं? परफेक्ट प्रोजेक्ट, युजफुल प्रोजेक्ट आहे ॲज अ कॉलेज स्टुडंट. आणि जसं की आम्ही सगळे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंट आहोत, तर आम्ही सगळे बेसिक प्रोजेक्ट बनवले आहेत. बट खूप युजफुल प्रोजेक्ट आहे. सो आय गेस वन ऑफ द बेस्ट अँड युजफुल. थँक्यू सो मच. आमच्या प्रोजेक्टचं तूच कर एक्सप्लेनेशन. कसं वाटलं फीडबॅक? खूप छान वाटतं. अच्छा लगा सुन. हिचं काम मी करते आज, हिचा ब्लॉग मी काढते आज. ओके डन. सो गाईज व्हॉट्स युअर प्रोजेक्ट? And this is two LEDs when green light is on, which is in normal position, and red light when start, then smoke signal indicates fire. Then So guys, what's your project? Our project is called Spider Robot. It is a motion sensor project. We use Arduino Uno with an TC835. It is a 12 servo motor based modified walking spider robot.
परफेक्ट यार, अट्रॅक्टिव्ह दिसते फार. पाय तुटून गेले आमचे जाणे. So आता वर्किंग मध्ये आमचं स्पायडर लग्नात चालू हा का? पण काही म्हणा अट्रॅक्टिव्ह दिसते सगळ्यांच्यात हा प्रोजेक्ट. हां मस्त आहे. मस्त. पैसे खूप लागले. पैसे किती लागले? किती लागले? हां आणि एवढा खर्च 5,000. फर्स्ट इयरचे नाही नाही हे काय कशासाठी काय हा चालतो. चालतं का फक्त? हां वर्क कर. पण जर अल्ट्रासोनिक यूज केलं हो तर ऑब्स्टॅकल कारण का तो IR सेन्सर यूज केला. कारण तर त्याच्यामध्ये व्हिडिओ स्टेजमध्ये यूज होतो जिथे सगळे ह्युमन जाऊ नाही शकत. रेडिओ जास्त असतं तिथे तो रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे. आणि त्या सर्फेस जास्त असतं मून सर्फेस मार्स सर्फेस तेथे पण परफेक्ट. गाइज हमारा प्रोजेक्ट देखो. गाइज हम इंटरव्ह्यू देणार आहे बिकॉज आमचा प्रोजेक्टचं टॉपिकच असं आहे की AI बेस्ड मॉक इंटरव्ह्यू ॲप्लिकेशन. ते चला आता इंटरव्ह्यू दे. नाईस टू मीट यू. सी यू अगेन. बस दिस वॉज आवर प्रोजेक्ट गाइज. गाइज हर्षदा BP चेक करतीये. सो प्रीती काय आहे तुझा प्रोजेक्ट? थोडंसं एक्सप्लेन कर आणि वर्क करून दाखव. माझ्याच वेळेस वर्क करून दाखव. चालू कर ना. हा आता मी तुला काहीच सेकंदात पुढच्या कोणतं गाणं चांगलं बोल. व्हायरल झाली टाकलं रे ही. हां मग बोले बोले अगं इंस्टाला नाही टाकत. चांबडी चांबडी लाव ना तू. आणि इकडे जाऊन म्युझिक डिटेक्टर. म्युझिक कंट्रोलर LED लाईट. डीजे शो साठी कॉन्टॅक्ट करा. प्रीती शिंदे सानिका पदी. खाली नंबर टाकते गाईज, कॉन्टॅक्ट करा DJ शो साठी. कॉन्सर्ट वगैरे असला तर Yes, सांगा, party नक्की. वगैरे आम्ही आम्ही अरेंज करून देतो. फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ नाही एवढं पण नाही फ्री ऑफ कॉस्ट. बरं चालेल. 12:30 नंतर खाऊन नाही देतात. काय आम्ही काहीच खाल्लं नाही, उपाशी आहे आम्ही सकाळपासून. दया येत नाही बिलकुल. मासूम चेहरे देख कभी कितना कितना मासूम. काय आहे तुमचा प्रोजेक्ट? थोडा एक्सप्लेन करा आम्हाला. काय ब्लास्ट झाला? अरे वा. बट काय होता बेसिकली, काय यूज होता त्याचा? तुझ्यासारखं सगळे छान स्टॉल्स वगैरे लागलेले. टेक्नोक्राफ्ट एक्झिबिशन होतं बिकॉज आमचं रांगोळी वगैरे काढले, बोर्ड डेकोरेशन्स केलेले. लास्ट टाईम आमच्या बॅचला होतं बोर्ड डेकोरेशन, यावेळेस वेगळ्या बॅच होतं. आमचे DTचे प्रोजेक्ट्स पण पाहिले असाल तुम्ही. थोडेच मला रेकॉर्ड करता आले बिकॉज जास्त टाईम नाही भेटला आज रेकॉर्डिंगसाठी. सो असा होता आजचा ब्लॉग.